शासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार आहे। 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामांची ही चौकशी आहे आणि याच काळात धनंजय मुंडे हे पालकमंत्री। एक तर आपल्याला 5 वर्षामध्ये तिथं जी कामं झाली ती खरीच झाली आहेत का, कामं न होता बिलं निघाली आहेत का, नाहीतर या गावापासून त्या गावापर्यंत एक रोड दाखवला जातो त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर होतात आणि त्या गावापासून या गावापर्यंत 5 कोटी तिथं मंजूर होतात, 2 कोटी खर्च होतात, 8 कोटी बाहेर काढतात, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। त्याच्याचबरोबर जे कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कामं मिळाली का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कर्णधार कोण त्याचं नाव कराडच निघणार आहे, तर त्या व्यक्तीचं नाव सुद्धा पुढे आलेलं पाहिजे। त्यामुळे ही कामं बघून जे काय पैसे खाण्यात आलेले आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, कुठेतरी लोकांसमोर आणण्याची जरूरत आहे। पण सरकार जी काय एन्क्वायरी लावते त्याच्यातून काही निघेल असं वाटत नाही। ज्युडिशियल एन्क्वायरीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल, कारण ह्याच्या आधी SIT लावले, बऱ्याच काही गोष्टी झाल्या, तर ते SITतून काही आजपर्यंत निघालेलं नाही। राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी लावून नाही एका चांगला अधिकारी, निलंक अधिकारी ज्याच्यावर कुठलाही कलंक नाही अशा अधिकाऱ्याला, माजी अधिकाऱ्याला काम देऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे। पण तेवढं धाडस सरकार दाखवेल असं मला वाटतं। उद्यापासून